नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? बरेच असतात, मी पण बरीच आहे. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, झाला का तुम्हा सगळ्यांचा चहा नाश्ता? होय, झालाच असणार आहे. आमचा पण चाललाय, मस्त चहा ठेवला, या सगळेजण चहा प्यायला. एक प्लेट दे. या सगळेजण चहा नाश्ता करायला या. छान झाली चहा, लय भारी चहा झाली बरं का. ब्रश केलंस का? तुम्ही गेले सकाळी उठून बसले पाणी भरायचं, अर्धा तास बसला. मस्त चहा झाली ना, चहा लय भारी झाली बरं का. नाही तर पानसटच चहा होती आमच्यावाली, काहून काय माहित. दूध कमी ना आपलं गाईचं दूध. आम्ही म्हशीच्या दुधाची करत नाही, गाईच्या दुधाची करतो. मग गाईचं दूध पातळच राहतं, त्याच्यामध्ये पाणी तर टाकत नाहीत आम्ही जास्त. 1 कप जर दूध घेतलं तर अर्धा कपच पाणी टाकतो, तरी पण पानसटच चहा व्हायची. पण आज लय भारी झाली. लाईव्हला येत नाही मी जास्त, का माहितीये का, काही काही बिन बापाची अवलाद राहते, मग ते लाईव्ह मध्ये येऊन घाण घाण कमेंट करतात. ते एकाने पैदाच केलेली नसते, 12 जणांची पैदा केलेली असते, मग ते दुसऱ्याच्या कमेंट वर येऊन, लाईव्ह वर येऊन घाण घाण कमेंट करतात. म्हणून शक्यतो मी मनातच घेईना लाईव्हला यायचं. बघू, आपला व्हिडिओ काढायचा, छोटासा घ्यायचा ब्लॉग. किती चांगली लाईव्ह घ्या, किती चांगलं लाईव्ह घ्या, पण गो खाणारे येता म्हणजे येतातच ते, शोधत 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 शोधत. त्याचं तू औषध टाकलं का ना टाकलं ना. टाकायचं ना. हा माझा ड्रॉप आहे बरं का, पित्तासाठी. पित्त लय होते ना मला, डोकं दुखत, पित्त होते. म्हणून चहा प्यायच्या अगोदर याच्यातले 4-5 थेंब नाकात टाकायचे ना, असं उतानं झोपायचं, ते घशात आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग चहा प्यायचे. तर मग चला, बाय सगळ्यांना.